बुद्धीच्या जोरावर माणुसकीच्या बरावर या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये प्रत्येक तरुणांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी करतात। मी विनंती करत आहे शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुनकर पाटील टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे। आज आपल्या गणेगाव नगरीमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आणि उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दैवत आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी आपल्या एवढ्या व्यस्त प्रोग्राम मध्ये सुद्धा आज आपल्या गावासाठी वेळ दिला, त्याबद्दल आपण सगळेजण सुरुवातीला साहेबांना टाळ्या वाजवून मनापासून धन्यवाद देऊ। कारण मंचर नगर परिषदेची निवडणूक चालू असताना सुद्धा साहेब तुम्ही आमच्यासाठी इथपर्यंत आला, त्याबद्दल मी आपल्याला खरंच मनापासून धन्यवाद देतो। उपस्थितांच्या मध्ये आपल्या या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय माणिक खिरकर सर, आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती विश्वासाबा कोहकडे, त्याचप्रमाणे आपल्या शिरूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सुनील बापू तांबे, आपल्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार ज्योती मानसिंग पाचुनकर, त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय महेश बापू खंड, आपल्या गावच्या सरपंच ढसाळताई, त्याचप्रमाणे बाळासाहेब टेमगिरे, आपले बीडीओ डोके साहेब, आपल्या युवकांच्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अमोल जगताप, त्याचप्रमाणे पीडब्ल्यूडीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित सगळे सन्माननीय गावचे सगळे आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, श्रीकांत आबासाहेब पाचुनकर पाटील, आता गावचा, त्याचप्रमाणे उमेशराव धुमाळ, अतुलराव धुमाळ, सतीशराव धुमाळ, आणि खऱ्या अर्थानं ज्यांची पिंपळे गावच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली असे पिंपळे गावचे सोमनाथराव धुमाळ यांचं आपण टाळ्या वाजवून मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू। आजच्या या उद्घाटन प्रसंगी आपण सगळेजण एका अल्पावधी काळामध्ये, काल प्रोग्राम ठरला, काल आपल्या सगळ्यांची गावामध्ये बैठक झाली आणि बैठक झाल्याच्या नंतर आपण आज कार्यक्रम करायचा ठरवला आणि आपण सगळेजण गणेगावचे नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। प्रसंगी माझ्या अगोदर बोलत असताना सुहासरावनी प्रास्ताविक करत असताना आपल्या गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अमोलनी काही राजकीय विषयाला स्पर्श करायचा प्रयत्न केला। अमोलनी सुद्धा आपल्या गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांची माहिती देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर बाळाने भाषण केलं। बाळा पहिल्यांदाच भाषण करायला उठला होता, तर बाळा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये बोलला। त्याच्यानंतर आपल्या बाप्पूंनी भाषण केलं, बाप्पू सुद्धा 2 मिनिटं बोलले। त्याच्यानंतर साहेब महेश बाप्पूंनी तुमच्या समोर पहिल्यांदा भाषण केलं आणि नंतर नंबर आला ज्योतीचा। ज्योतीने मला 2 अटी घातल्या होत्या साहेब निवडणूक लढायच्या इच्छुक झाल्याच्या नंतर, कारण सरांनी आणि बबलूंनी आमची काही चर्चा झाल्याच्या नंतर मी 2 गोष्टी करणार नाही म्हणजे काय, एक तर म्हणले मी पहिलं मला सांगितलं मी तुमच्यासमोर भाषण करणार नाही, आणि दुसरी सगळ्यात मोठी अट घातली होती की मला साहेबांसमोर कधी बोलायला लावायचं नाही, मी काही साहेबांसमोर बोलू शकणार नाही। परंतु मध्ये आम्ही एक कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमामध्ये तिला अचानक बोलायला उठवलं
आणि मी खूप चांगलं भाषण केलं. आणि आज सुद्धा इथं कार्यक्रमाला यायच्या अगोदर साहेब आठ घातलेली होती की मला जर तुम्ही बोलायला लावणार असेल साहेबांसोबत तर मी येणार नाही. आम्ही सगळ्यांनी खोटं सांगितलं तिला की हे तुला बोलायला लावणार नाही म्हणून. आणि ती आली तुमच्यासमोर बोलली. आता पहिली कंडिशन संपली सर, आता दुसरी संपली. त्याच्यामुळे आता काय अडचण राहिलेली नाही. म्हणून उद्याच्या भविष्य काळामध्ये येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उद्या महेश बाप्पूला आणि तिला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज पुढच्या काळामध्ये आहे. आणि आपण सगळेजण ते द्याल अशा प्रकारची भावना आणि विनंती मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब सातत्याने साहेबांच्या भाषणामध्ये सांगत असतात की विकास गंगा ही निरंतर विकास प्रक्रिया आहे. कधीही कुठल्या गावातला विकास कधी संपणार नाही. एक काम संपलं की दुसरं काम, दुसरं काम संपलं की तिसरं काम, तिसरं संपलं की चौथं काम. विकासाची ही प्रक्रिया निरंतर आपल्या या परिसरामध्ये आपल्या या भागामध्ये चालू राहणार आहे. आणि आपण सगळेजण शुद्ध नागरिक आहात. माझ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज युवक माझे मित्र सगळे उपस्थित आहेत की आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की गेल्या 20 वर्षापूर्वी म्हणजे 15 वर्षापूर्वी आपली 39 गावं आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली. आणि त्यानंतर आपल्या या परिसराचा कायापालट करण्याचं काम नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी केलं. आणि त्याच्यात आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार आहात. आज कुठल्याही गावात मध्ये गेलं तर कोट्यवधी रुपयांची विकास कामं साहेबांच्या माध्यमातून झालेली आपण सगळेजण सातत्याने त्या ठिकाणी सांगत असतो. आणि त्या विकास कामांच्या जोरावरती तुम्ही आम्ही सगळेजण की सातत्यानं आपण या सगळ्या प्रक्रियेतनं जात असताना अनेक विकास कामं. आता सगळ्यात मोठं काम जर सांगायचं जर झालं तर आपल्या शिक्रापूर मलठण फाट्यापासून बाप्पू तर उद्या गणेगाव, बुरुंजवाडी, बुरुंजवाडीच्या नंतर गणेगाव, गणेगावच्या नंतर वाघाळे, वाघाळ्याच्या नंतर तुमचं मलठण, मलठण मार्गे टाकळी, टाकळी मार्गे जांबूत, जांबूत नंतर पिंपरखेड, पिंपरखेडच्या मार्फत तुमचं निरगुडसर आणि निरगुडसरवरनं गायमुखला जाणारा हा हायवे जवळपास 450 कोटी रुपयाचा साहेबांनी मंजूर केलेला आहे. आणि या रस्त्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्या या परिसरामध्ये अष्टविनायकचे हायवे झाले, या हायवेच्या प्रमाणे किंवा जेजुरी बेला जेजुरी हायवे रस्ता झाला, या पद्धतीचा रस्ता उद्या भविष्य काळामध्ये आपल्या या गावामधून जाणार आहे. आणि या गावातनं हे रस्ते झाल्याच्या नंतर आपल्या या परिसरातील दळणवळणाची जी मोठी समस्या आहे ही समस्या या ठिकाणी दूर होणार आहे. आपण सगळेजण या ठिकाणी काम करत असताना आपण सातत्याने बोलत असतो साहेब अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानापेक्षा सुद्धा ज्ञानदान हे आजच्या काळामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. साहेब या ठिकाणी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आता इथं मुक्ताराम बांगर आहेत, माणिक अण्णा आहेत, ही सगळी मंडळी म्हणजे त्यांच्याबरोबर आता मी सगळ्यांचं नाव बोलले, ही सातत्यानं आपल्या या गावातल्या शाळेला ग्रँट मिळण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करत होती. परंतु या शाळेला ग्रँट त्या ठिकाणी मिळत नव्हती. आपल्या शिरूर तालुक्याचे प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय प्रकाश धारीवाल यांनी ती शाळा दत्तक घेऊन त्या शाळेला ग्रँट देऊन ती शाळा चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करणार आहे. शाळेला कुठल्याही प्रकारे ग्रँट त्या ठिकाणी सासरेगाव मिळत नव्हती. पण ज्या वेळेस आम्ही सगळे तुमच्याकडे आलो, आपल्याला विनंती केली आणि आपल्याला विनंती केल्याच्या नंतर हे जे ग्रामस्थ जवळपास 1.5-2 वर्ष सातत्याने या ग्रँटसाठी रमेशराव प्रयत्न करत होते, ती ग्रँट साहेबांनी आपल्याला 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी मिळवून दिली. सगळं मानिकांना बरोबर आहे. आणि प्रकाश अण्णा तर ही साहेब आज शाळा गणेगावची बंद झाली असते त्यावेळेस शिक्षण मंत्री आपल्या पंकजाताई मुंडे नाही आपल्या वर्षाताई गायकवाड होत्या. आमच्या समोरून साहेबांनी फोन केला वर्षाताईंना आणि सांगितलं की ताई माझं एक काम आहे. काय काम आहे तर ते म्हणले जर तुम्ही साहेबांनी सांगितलं जर तुम्ही करणार असाल तर मी तुम्हाला सांगतो. ते म्हणले साहेब मी तुमची मुलीसारखी आहे, तुम्ही सांगा ते काम मी करते. साहेबांनी वर्षाताईंना काम सांगितल्याच्या नंतर ज्या वेळेस कॅबिनेट संपली आणि कॅबिनेट संपल्याच्या नंतर 1 तासामध्ये त्या फाईलवरती सही करून साहेबांच्या ऑफिसमध्ये जातोपर्यंत आपल्या या शाळेची ऑर्डर त्या ठिकाणी निघालेली होती.
याचे साक्षीदार आपण सगळेजणांना त्या ठिकाणी आहे. म्हणून आज ही जी कामं आहे, ही कामं आयुष्यभर तुमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहण्यासारखी कामं आहे, की जी कामं कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा त्या ठिकाणी घडू शकत नाही, अशी कामं साहेबांनी आपल्याला एका फोनवरती एका मिनिटामध्ये करून दिलेली आहे. अशी अनेक कामं आहेत, ही कामं आपण सांगू शकतो, परंतु वेळ कमी आहे. त्यानंतर साहेबांचं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना जाता जाता एवढीच विनंती करणार आहे की उद्याच्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ज्योती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक आहे, महेश बाप्पू आपल्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक आहे. उद्याच्या भविष्य काळामध्ये साहेबांनी जर यांना सगळ्यांना निवडणूक लढण्यासाठी संधी दिली तर आपण या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं, घड्याळ्या चित्राच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून या दोघांनाही मदत करावी, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. निवडणूक प्रक्रिया झाल्याच्या फक्त आता एकच मुद्दा मी बोलणार आहे, नेता कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण सर आपण सगळ्यांनी पाहिलं. आबातून आपण मिटिंगला होतो. साहेबांनी ज्या वेळेस आपला कवठेचा मेळावा झाला त्यावेळेस भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरती काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये तिन्ही गटांच्या सेपरेट त्या ठिकाणी बैठका लावल्या आणि मग केंद्रपावलची झाली, टाकळ्याची जिल्हा परिषद गटाची झाली आणि रांजणगाव जिल्हा परिषद गटाची बैठक झाल्याच्या नंतर या तिन्ही बैठकीला अमोल आपण सगळेजण उपस्थित होतो. साहेबांनी सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना एका वाक्यामध्ये सूचना दिल्या. काल लोकसभेची निवडणूक झाली आढळरावदादांची, कार्यकर्ते काही आढळरावदादांच्या विरोधात गेले. त्याच्यानंतर माझी निवडणूक झाली, माझ्या पण निवडणुकीत काही कार्यकर्ते विरोधात गेले. परंतु मी आज तुम्हाला सगळ्यांना जाहीरपणे त्या ठिकाणी मीटिंगमध्ये साहेबांनी सांगितलं, झालं गेलं गंगेला मिळालं. उद्याच्या निवडणुका ह्या माझ्या कार्यकर्त्यांच्या आहेत. मला माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. त्यामुळे उद्या आमच्या निवडणुकीमध्ये काय झालं ह्या कुठल्याही प्रकारच्या मध्ये कुठेही त्याच्यावरती चर्चा कुठल्याही कार्यकर्त्यांनी करायची नाही, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना साहेबांनी आपल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्या. मला याच्यातनं एकच सांगायचं की आज आपल्या नेत्याचे विचार, आपल्या नेत्याची विचारधारा काय पद्धतीने काम करती याचा विचार करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे. की आपल्या स्वतःपेक्षा सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका माझ्यासाठी महत्वाच्या आहे असा म्हणणारा महाराष्ट्र राज्यातला एकमेव नेता आपला असू शकतो, ते म्हणजे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहे. म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये गेल्या 8 साहेब 1 महिनाभर झाली ही प्रक्रिया आमच्याकडे थोडी चालू आहे. तुम्हाला पटणार नाही काही गोष्टी आम्ही म्हटलं तर, परंतु अनेक जसं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने काही खोट्या नाट्या गोष्टी सांगून तुमच्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. साहेब या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून आम्ही अनेक लोकांच्या संपर्कामध्ये या गावामध्ये काम करत आहोत. त्यामध्ये माझे अनेक युवक सहकारी आहेत. युवक सहकाऱ्यांनी साहेब जाहीरपणे त्या ठिकाणी कबुली देऊन माफी मागून दिलगिरी व्यक्त केली की आमची चूक झाली, आम्ही चुकलो, परंतु भविष्य काळामध्ये आमच्याकडून ह्या चुका होणार नाही. आम्हाला त्या ठिकाणी काही खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्याच्यामध्ये आम्ही भुरलो गेलो, त्याच्यामुळे आमच्याकडून काही घटना घडून गेल्या. परंतु या पुढच्या भविष्य काळामध्ये या काही घटना घडणार नाही. साहेब आमच्याकडे 2 घटना झाल्या. आता आमच्याकडं यात्रेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात चाललंय. उज्जैनची यात्रा केली, आपण अजमेरची यात्रा केली, आपण दीक्षाभूमीची यात्रा केली, आपण जाळीच्या देवाची यात्रा केली, आपण बाळूमामाच्या देवाची यात्रा केली, म्हणजे सगळ्या यात्रा झाल्या. समोरून सुद्धा उज्जैन सारख्या महाकालेश्वरची यात्रा काढण्यात आली. काही आमच्या वाघाळ्या गावामध्ये विदुषट आहे, तिथं बॅनर फाटला का फाडला हे आपल्याला माहित नाही. लगेच त्याचा खोटा प्रचार चालू केला आणि यांनी बॅनर फाडला म्हणून त्या ठिकाणी खोट्या नाट्या प्रकारचे प्रचार चालू केले. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या सरपंच ताईंनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि ठणकावून सांगितलं, जर तुम्ही आमच्या गावची बदनामी करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. तुमचा बॅनर आम्ही पोलीस स्टेशनला, आम्ही सुद्धा स्वतः गेलो साहेब, त्याची सगळी चौकशी करण्याचं आम्ही सुद्धा पोलिसांना विनंती केली. त्यानंतर तो प्रकार सगळा थांबला गेला. हे तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिलं. साहेब एक वाडेगावला बस चालली होती, त्या बसवरती शेजारी एक पारधी समाजाची छोटी वस्ती आहे, त्या वस्तीत राहणाऱ्या लहान पोरांनी एकाने दगड मारला आणि एका गाडीची काच फुटली. असा बाबला केला, 10-12 गाड्यांची काचा फुटल्या,
10-12 गाड्यांचं नुकसान झालं, लोकांना लागलं, आम्ही बी गडबडलो. काय झालं आम्हाला बी 2 मिनिटं समजायला. नेमकं त्या दिवशी तुमच्याकडेच आम्ही आलो होतो सर नागपूर सर, बरोबर ना बबलून आपण. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपणही पोलीस स्टेशनला जायचं. आम्ही स्वतः त्या ठिकाणी सुपा पोलीस स्टेशनला गेलो. आम्ही त्या ठिकाणी सुपा पोलीस स्टेशनला पत्र दिलं किंवा झालेल्या प्रकाराची चौकशी करून या प्रकाराची तपासणी करावी, अशा प्रकारची विनंती आम्ही पोलीस स्टेशनला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलिसांनी सत्य परिस्थिती त्या ठिकाणी बाहेर आणली. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की या सगळ्या खोट्या नाट्या प्रचाराला किंवा या सगळ्या खोट्या नाट्या गोष्टीला तुम्ही कुणी बळी न पडता सत्य जे असेल सत्याच्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.